रूटीन टेस्ट हा टॉपिक आपण पाहतोय. सिलेबस टॉपिक 4.1.2 त्याच्यातील 5th नंबरची टेस्ट आहे मेजरमेंट ऑफ इन्सुलेशन रेजिस्टन्स. ट्रान्सफॉर्मरचं जे आवरण आहे वाइंडिंगवरील त्याचा रेजिस्टन्स मेजरमेंट करणे. सिलेबस टॉपिक 4.1.2.5 मेजरमेंट ऑफ इन्सुलेशन रेजिस्टन्स. बिफोर कमिशनिंग म्हणजे सुरू करण्यापूर्वी द ट्रान्सफॉर्मर इट इज नेसेसरी टू नो दॅट द इन्सुलेशन रेजिस्टन्स ऑफ ए ट्रान्सफॉर्मर इज ग्रेटर दॅन अ स्पेसिफाईड व्हॅल्यू. ठरवलेल्या व्हॅल्यूपेक्षा इन्सुलेशनचा जो रोधक आहे आवरण आहे तो जास्त असायला हवा. ट्रान्सफॉर्मर सुरू करण्या अगोदर हे माहीत करून घेणे गरजेचं आहे. टू अवॉइड एक्सेसिव्ह लिकेज करंट, अधिकचा एक्सेसिव्ह लिकेज करंट जो आहे तो टाळण्यासाठी मेगर टेस्ट फॉर इन्सुलेशन आर कॅरिड आउट बिटवीन वाइंडिंग अँड कोअर अँड बिटवीन कोअर अँड क्लॅम्पिंग बोल्ट्स. ओके, मेगर टेस्ट जी आहे इन्सुलेशन रेजिस्टन्स मेजरमेंट करण्यासाठी ती कॅरी केली जाते दोन वाइंडिंगमध्ये, वाइंडिंग आणि कोअरमध्ये, कोअर आणि क्लॅम्पिंग बोल्ट्समध्ये इन्सुलेशन रेजिस्टन्स मेजर केला जातो मेगरद्वारे. द इन्सुलेशन रेजिस्टन्स ऑफ इच वाइंडिंग इन टर्न टू ऑल द अदर वाइंडिंग्स, कोअर अँड फ्रेम or tank connected together and to earth shall be measured and recorded. ठीक आहे, इन्सुलेशन रेजिस्टन्स ऑफ इच वाइंडिंग, प्रत्येक वाइंडिंगचा आवरणाचा रोधक इन टर्न्स, ओके, आतील वेटोळे, टू ऑल द अदर वाइंडिंग्स, ओके, इन टर्न्स टू ऑल द अदर वाइंडिंग्स. ठीक आहे, कोअर अँड फ्रेम, कोअर आणि फ्रेममध्ये इन्सुलेशन रेजिस्टन्स मेजर केला जातो. और किंवा टँक कनेक्टेड टुगेदर अँड to each shall be measured and recorded. Following table can be referred to मेगा टेस्ट. खालील टेबल जो दिला आहे तो मेगा टेस्टसाठी रेफर केला जातो. व्होल्टेज ऑफ वाइंडिंग 400 व्होल्ट, व्होल्टेज अप्लाइड बाय मेगर 500 व्होल्ट, मिनिमम इन्सुलेशन रेजिस्टन्स मेगा ओहममध्ये दिला आहे 2 मेगा ओहम असायला हवा. जर का वाइंडिंग व्होल्टेज 400 व्होल्ट, व्होल्टेज अप्लाइड बाय मेगर 500 व्होल्ट, हे मेगरद्वारे अप्लाइड केलेलं व्होल्टेज हे एवढं असतंच, 500 व्होल्ट, 1000 व्होल्ट, 2500 व्होल्ट. ओके, तर मिनिमम इन्सुलेशनचा जो रोधक आहे मेगा ओहममध्ये तो इतका असायला हवा, 2 मेगा ओहम. ओके, पाहूयात आपण व्होल्टेज ऑफ वाइंडिंग 11 kV जर व्होल्टेज असेल वाइंडिंगला तर व्होल्टेज अप्लाइड बाय मेगर 1000 व्होल्ट, 1000 व्होल्ट असायला असतं. मिनिमम इन्सुलेशन रेजिस्टन्स 50 मेगा ओहम. ओके, 50 मेगा ओहम इतकं इन्सुलेशन रेजिस्टन्स असायला पाहिजे. 33 kV जर वाइंडिंगला व्होल्टेज असेल तर 2500 व्होल्ट हा मेगरचा असतो. 150 मेगा ओहम हा मिनिमम इन्सुलेशन रेजिस्टन्स असायला पाहिजे. 132 kV व्होल्टेज फॉर द वाइंडिंग अप्लाइड अँड फ्रॉम मेगर 2500 व्होल्टेज इज अप्लाइड बाय मेगर अँड द मिनिमम insulation resistance is 150 mega ohm. Okay, for 132 kV voltage of winding, applied voltage by megar is 2500 volt and it should be minimum insulation resistance in mega ohm 500 mega ohm. Okay, the clear idea about insulation strength cannot be obtained just by megar test because many times the insulation has to withstand high voltage developed in network due to switching surges etc. So following tests are conducted. ठीक आहे, याच्यावरून मेगर टेस्टवरून फक्त क्लिअर आयडिया येत नाही इन्सुलेशनच्या स्ट्रेंथची. ओके, बिकॉज कारण मेनी टाइम्स अधिक वेळा द इन्सुलेशन हॅज टू विथस्टँड, इन्सुलेशन हा विथस्टँड असतो, थांबलेला असतो, हाय व्होल्टेज डेव्हलप्ड इन नेटवर्क. ओके, नेटवर्कमध्ये हाय व्होल्टेज जे डेव्हलप होतं त्याच्यासोबत इन्सुलेशन बऱ्याच वेळा थांबलेला असतो, विथस्टँड केलेला असतो, टिकलेला असतो ड्यू टू स्विचिंग सर्जेस इत्यादीमुळे. सो फॉलोइंग टेस्ट्स आर कंडक्टेड, म्हणून खालील काय टेस्टेस हे कंडक्ट केले जातात. सेपरेट सोर्स व्होल्टेज विथस्टँड टेस्ट, इंड्युस्ड ओव्हर व्होल्टेज विथस्टँड टेस्ट, लाइटनिंग इम्पल्स टेस्ट. या टेस्ट स्पेशली घेतल्या जातात ट्रान्सफॉर्मरवरती. दिस टेस्ट आर डिस्क्राइब्ड ब्रीफली बिलो. The magnitude of high voltage that should be applied is given in following table ISS 2026-1962 and can be used as a guideline. Okay, separate source voltage withstand test, induced over voltage withstand test, lightning impulse test. ह्या 3 प्रकारच्या वेगळ्या टेस्ट घेतल्या जातात. जसे की व्होल्टेज ऑफ ट्रान्सफॉर्मर केव्ही मध्ये दिले, टेस्ट व्होल्टेज केव्ही मध्ये. ओके, ठीक आहे,
ट्रान्सफॉर्मरचं जे व्होल्टेज आहे 3.3 kV असेल तर टेस्ट व्होल्टेज 16 kV अप्लाय केलं जातं. 6.6 kV ट्रान्सफॉर्मरच्या व्होल्टेजसाठी 22 kV टेस्ट व्होल्टेज अप्लाय केलं जातं. तसंच 11 kV फॉर व्होल्टेज ट्रान्सफॉर्मर, 28 kV फॉर टेस्ट व्होल्टेज. 22 kV साठी 50 kV टेस्ट व्होल्टेज दिलं जातं. 33 kV ट्रान्सफॉर्मर व्होल्टेजसाठी 70 kV टेस्ट व्होल्टेज दिलं जातं. 66 ट्रान्सफॉर्मर व्होल्टेजसाठी 140 kV हे टेस्ट व्होल्टेज अप्लाय केलं जातं. तसेच खालीलप्रमाणे 110 kV साठी 230 kV व्होल्ट इतका टेस्ट व्होल्टेज अप्लाय केलं जातं. 132 kV च्या ट्रान्सफॉर्मरसाठी 275 kV टेस्ट व्होल्टेज अप्लाय केलं जातं. 220 kV व्होल्टेज ट्रान्सफॉर्मरसाठी 460 kV टेस्ट व्होल्टेज हे अप्लाय केलं जातं. ओके, तर पहा ए नंबरची जी टेस्ट आहे सेपरेट सोर्स व्होल्टेज विथस्टँड टेस्ट पॉवर फ्रिक्वेन्सी, याला आपण पॉवर फ्रिक्वेन्सी टेस्ट सुद्धा म्हणतो. दिस टेस्ट इज मेड विथ द हेल्प ऑफ साइन फेज AC voltage of sinusoidal waveform as far as possible and at a frequency not less than 80% of rated frequency. जर का सायनुसॉइडल वेव्हफॉर्मची फ्रिक्वेन्सी 50 हर्ट्झ असेल तर त्याच्या 80% फ्रिक्वेन्सी कमी नसायला हवी, नॉट लेस दॅन 80% ऑफ रेटेड फ्रिक्वेन्सी. द टेस्ट इज स्टार्टेड ॲट अ व्होल्टेज नॉट ग्रेटर दॅन 1/3 ऑफ द टेस्ट व्होल्टेज. ओके, द टेस्ट इज स्टार्टेड ॲट व्होल्टेज नॉट ग्रेटर दॅन 1/3 ऑफ टेस्ट व्होल्टेज and is rapidly increased to the test voltage value. The full test voltage is applied for 60 seconds between winding under test and all terminal of the remaining windings. ठीक आहे, जे वाइंडिंगला आपण व्होल्टेज अप्लाय करणार आहोत ते 60 सेकंदसाठी अप्लाय करायचं आहे. ओके, 60 सेकंड बिटवीन वाइंडिंग अंडर टेस्ट अँड ऑल टर्मिनल्स ऑफ द रिमेनिंग वाइंडिंग, कोअर, फ्रेम अँड टँक ऑफ द ट्रान्सफॉर्मर कनेक्टेड टुगेदर टू अर्थ. यालाच आपण पॉवर फ्रिक्वेन्सी टेस्ट सुद्धा म्हणतो, सेपरेट सोर्स व्होल्टेज विथस्टँड टेस्ट. ओके, तर पहा, at the end of test the voltage is rapidly reduced to less than 1/3 of test voltage and then the supply is switched off. The peak value of voltage is measured with the help of digital peak voltmeter associated with capacitive voltage divider. The test voltage is then peak value divided by √2. The test voltage that should be applied is obtained from previous table. ओके, टेस्ट व्होल्टेज जे आहे ते मागील टेबलनुसार अप्लाय केलं जातं. इथं पाहू शकतो आपण व्होल्टेज ट्रान्सफॉर्मर म्हणजे 3.3 kV इतकं जर kV असलेला ट्रान्सफॉर्मर असेल तर त्याच्यासाठी 16 kV टेस्ट व्होल्टेज दिलेलं आहे. तसंच मॅक्झिमम 220 kV व्होल्टेज ट्रान्सफॉर्मर असेल तर 460 kV हे टेस्ट व्होल्टेज इथं अप्लाय केलेलं आहे त्यानुसार. तर पहा, बी टेस्ट आहे इंड्युस्ड ओव्हर व्होल्टेज विथस्टँड टेस्ट. इंड्युस्ड म्हणजे निर्माण झालेले, ओव्हर व्होल्टेज विथस्टँड टेस्ट. दिस टेस्ट इज रुटीन टेस्ट, दॅट इज इट इज कॅरिड ऑन ऑल द ट्रान्सफॉर्मर. रुटीन टेस्ट म्हणजेच काय की सर्व ट्रान्सफॉर्मरवरती, सर्व इलेक्ट्रिकल इक्विपमेंटवरती कॅरी केली जाणारी टेस्ट म्हणजेच रुटीन टेस्ट. द टेस्ट इज स्टार्टेड बाय इन्क्रीजिंग अप्लाइड व्होल्टेज नॉट ग्रेटर दॅन 1/3 ऑफ टेस्ट व्होल्टेज. जो टेस्ट आहे, टेस्ट व्होल्टेज जो आहे इज स्टार्टेड बाय इन्क्रीजिंग अप्लाइड व्होल्टेज नॉट ग्रेटर दॅन 1/3 ऑफ टेस्ट व्होल्टेज. टेस्ट व्होल्टेज जितका आहे त्याच्यापेक्षा 1/3 जास्त व्होल्टेज द्यायचं नाही आहे. ओके, म्हणजे जे नॉर्मल ट्रान्सफॉर्मरचं जे व्होल्टेज आहे ते टेस्ट व्होल्टेजपेक्षा 1/3 नसायला हवं, ग्रेटर नसायला हवं. ओके, द व्होल्टेज इज देन इन्क्रीज रॅपिडली टू फुल टेस्ट व्होल्टेज व्हॅल्यू फॉर 60 सेकंड. ओके, मग व्होल्टेज हे वाढवलं जातं टू फुल टेस्ट व्होल्टेज व्हॅल्यू फॉर 60 सेकंद. 60 सेकंदासाठी व्होल्टेज ते वाढवलं जातं. द फ्रिक्वेन्सी ऑफ अप्लाइड व्होल्टेज शुड बी ट्वाइस द रेटेड फ्रिक्वेन्सी ऑफ ट्रान्सफॉर्मर. ट्रान्सफॉर्मरचा जो रेटेड फ्रिक्वेन्सी आहे त्याच्यापेक्षा डबल, दुप्पट हा अप्लाइड व्होल्टेजचा फ्रिक्वेन्सी असायला हवा. देन द व्होल्टेज इज रॅपिडली रिड्युस्ड टू 1/3 ऑफ फुल टेस्ट व्होल्टेज बिफोर स्विचिंग ऑफ. मग व्होल्टेज हे रॅपिडली रिड्यूस केलं जातं 1/3 ऑफ फुल टेस्ट व्होल्टेज बिफोर स्विचिंग ऑफ, स्विच ऑफ करण्यापूर्वी. द पर्पज ऑफ युझिंग डबल फ्रिक्वेन्सी इज टू अवॉइड एक्सेस एक्सायटेशन करंट ड्युरिंग टेस्ट. डबल फ्रिक्वेन्सी का यूज केलेलं आहे तर एक्सेस एक्सायटेशनचं जे आहे, अधिकचं उत्सर्जन जे आहे एक्सायटेशन, तो त्याचा जो करंट आहे तो अवॉइड करण्यासाठी, तो टाळण्यासाठी डबल फ्रिक्वेन्सी इथं अप्लाय केली जाते. द डबल फ्रिक्वेन्सी सप्लाय इज ऑब्टेन फ्रॉम अ सेपरेट अल्टरनेटर. डबल फ्रिक्वेन्सी जी आहे ती सेपरेट अल्टरनेटर करून अप्लाय केली जाते किंवा सप्लाय केली जाते. इफ द टेस्ट फ्रिक्वेन्सी एक्सीड ट्वाइस द रेटेड फ्रिक्वेन्सी ऑफ द ट्रान्सफॉर्मर द ड्युरेशन ऑफ टेस्ट शाल बी. जर का टेस्ट फ्रिक्वेन्सी ही वाढली, ट्वाइस, डबल वाढली,
द रेटेड फ्रिक्वेन्सी ऑफ ट्रान्सफॉर्मर द ड्युरेशन ऑफ द टेस्ट शॅल बी, मग त्याचा जो काळ आहे तो किती असायला हवा, इंटू ब्रॅकेट 120 इंटू रेटेड फ्रिक्वेन्सी डिवायडेड बाय टेस्ट फ्रिक्वेन्सी सेकंड, इतका तो फ्रिक्वेन्सी असायला हवा, बट नॉट लेस दॅन 15 सेकंद, परंतु 15 सेकंदापेक्षा पण कमी नसावा. ठीक आहे. दिस टेस्ट इज ऑल्सो नोन ॲज फ्लॅश टेस्ट. या टेस्टला आपण काय म्हणतो, फ्लॅश टेस्टसुद्धा म्हणतो, जी की रॅपिडली घेतली जाते 15 सेकंदाच्या आत. कारण का, इथे आपला जो टेस्ट फ्रिक्वेन्सी जी आहे ती डबल आहे रेटेड फ्रिक्वेन्सीच्या, म्हणजे ट्रान्सफॉर्मरची जी रेटेड फ्रिक्वेन्सी आहे त्याच्या दुप्पट आहे. मग त्याचा कालावधी किती असायला पाहिजे, 15 सेकंद किंवा एवढा. 120 डिवायडेड बाय 120 इंटू रेटेड फ्रिक्वेन्सी डिवायडेड बाय टेस्ट फ्रिक्वेन्सी इन सेकंद. थर्ड नंबर जी टेस्ट आहे लाइटनिंग इम्पल्स टेस्ट. दिस इज अ टाइप टेस्ट. याला टाइप टेस्टसुद्धा म्हणतात. इन प्रॅक्टिस द ट्रान्सफॉर्मर इज सब्जेक्टेड टू लाइटनिंग स्ट्रोक्स अँड स्विचिंग सर्जेस. इन प्रॅक्टिस द ट्रान्सफॉर्मर इज सब्जेक्टेड. ट्रान्सफॉर्मर हा अशा पद्धतीने ठेवलेला असतो की लाइटनिंग स्ट्रोक्स जे आहेत अँड स्विचिंग सर्जेस जे आहेत ते तिथं त्याला मिळाले पाहिजेत, अशा पद्धतीने ट्रान्सफॉर्मर प्रॅक्टिसमध्ये ठेवला जातो. इन सच केस ऑर्डिनरी हाय व्होल्टेज टेस्ट आर नॉट युजफुल. अशा केसमध्ये ऑर्डिनरी हाय व्होल्टेज टेस्ट जी आहे ती युजफुल नाही आहे इथे. द टेस्ट व्होल्टेज वेव्स इज जनरेटेड बाय अ स्पेशल टाइप ऑफ जनरेटर नोन ॲज इम्पल्स ऑर सर्ज जनरेटर. फक्त टेस्ट व्होल्टेजच्या वेव्ह ज्या आहेत त्या जनरेट केल्या जातात स्पेशल टाईप जनरेटरकडून, नोन ॲज इम्पल्स ऑर सर्ज जनरेटर. त्यांनाच आपण इम्पल्स किंवा सर्ज जनरेटर असे म्हणतो. ड्यू टू एक्सपेन्स अँड कॉम्प्लेक्सिटी ऑफ दिस टेस्ट इट इज अप्लाइड ओनली ॲज अ टाईप टेस्ट. ओके. ड्यू टू एक्सपेन्स, अधिक खर्चामुळे आणि गुंतागुंतीमुळे, ड्यू टू एक्सपेन्स अँड कॉम्प्लेक्सिटी ऑफ दिस टेस्ट, या टेस्टच्या गुंतागुंतीमुळे इट इज अप्लाइड ओनली ॲज अ टाइप टेस्ट. म्हणून याला फक्त आपण टाइप टेस्ट म्हणून अप्लाय करतो. इट कन्सिस्ट ऑफ ॲप्लिकेशन ऑफ ए लिमिटेड नंबर ऑफ युनिडायरेक्शनल सर्ज व्होल्टेजेस टू 1 or 2 phases of LV and HV windings of the transformer. It consists of application of limited number of unidirectional surge voltages. याला लिमिटेड आहेत नंबर ऑफ युनिडायरेक्शनल सर्ज व्होल्टेजेस to 1 or 2 phases of LV and HV windings of the transformer. The arrangement of transformer for impulse testing is shown in figure 4.1.15. impulse testing साठी ट्रान्सफॉर्मरचे अरेंजमेंट फिगर 4.1.15 मध्ये दाखवलेले आहे. The transformer C1 is previously charged to a particular DC voltage. ट्रान्सफॉर्मर कॅपॅसिटर C1 जो आहे, द कॅपॅसिटर C1 जो आहे इज प्रिव्हियसली चार्जड, तो सुरुवातीलाच चार्ज केलेला आहे टू अ पर्टिक्युलर DC व्होल्टेज, एका ठराविक DC व्होल्टेजला. इज डिस्चार्जड बाय ट्रिगरिंग द गॅप यस. ओके, तो ट्रिगर केला जातो द गॅप यस. दिस डिस्चार्ज इज थ्रू वेव्ह शेपिंग नेटवर्क. हा जो कॅपॅसिटरचा डिस्चार्ज आहे तो वेव्ह शेपिंग नेटवर्कद्वारा केला जातो. RS, RD अँड R1, C2 अँड द अदर कॉम्बिनेशन, हे वेव्ह शेपिंग नेटवर्क आहेत. ओके. द डिस्चार्ज व्होल्टेज गिव्ज राइज टू एक्सपोनेन्शियल वेव्ह शेप. जो डिस्चार्ज व्होल्टेज आहे तो एक्सपोनेन्शियल वेव्ह शेपला अधिक राइज करतो. द वेव्ह शेप कॅन बी कंट्रोल्ड व्हॅरिंग रेजिस्टर RS. वेव्ह शेप जी आहे ती RS हा व्हॅरिंग रेजिस्टर जो आहे तो व्हॅरी करून आपण कंट्रोल करतो. RD, RS आणि C2 हे काय आहेत, वेव्ह शेपिंग नेटवर्क. ठीक आहे. हा C1 इनिशियली चार्ज आहे तो की डिस्चार्ज करायचा आहे. हा गॅप जो आहे तो फिलअप करून, म्हणजे स्विच हा बंद करून, यस जो दिलेला आहे तो स्विच बंद करून आपण या कॅपॅसिटरला डिस्चार्ज करायचा आहे. तोच आपला काय असेल, वेव्हचा इम्पल्स असेल. ओके. ठीक आहे. मग इथे पाहू शकता आपण ट्रान्सफॉर्मरचं जे प्रायमरी आहे ते डेल्टामध्ये आणि सेकंडरी आहे तो स्टारमध्ये कनेक्टेड आहे. आणि हे टेस्ट दिलेलं आहे 2 CROला कनेक्ट करण्यासाठी प्रोबचे पॉईंट दिलेले आहेत 2 CRO. ओके. फिगर 4.1.15 लाइटनिंग इम्पल्स टेस्ट. द व्होल्टेज impressed on the transformer suddenly rises to very high value and then falls to zero value in a very short period of time. This is called impulse voltage. याला आपण काय म्हणतो, इम्पल्स व्होल्टेज. कारण का पहा, द व्होल्टेज इम्प्रेस्ड ऑन ट्रान्सफॉर्मर सडनली रायजेस. जो काय व्होल्टेज आपण इम्प्रेस करणार आहोत, दाखवणार आहोत, देणार आहोत ट्रान्सफॉर्मरला, तो अचानकपणे वाढतो टू अ व्हेरी हाय व्हॅल्यू, अतिशय जास्त व्हॅल्यूला, अँड देन फॉल्स टू झिरो व्हॅल्यू. मग परत तो काय होतो, शून्यावरती येतो इन अ व्हेरी शॉर्ट पिरियड ऑफ टाईम. ओके. अतिशय कमी कालावधीमध्ये. दिस इज कॉल्ड इम्पल्स व्होल्टेज. यालाच आपण इम्पल्स व्होल्टेजसुद्धा म्हणतो. द टेस्ट शेड्यूल इज ॲज अंडर. ओके. टेस्ट जे वेळापत्रक आहे ते खालीलप्रमाणे आहे. अ फुल वेव्ह टेस्ट फॉलोड बाय, फर्स्ट आहे अ फुल वेव्ह टेस्ट फॉलोड बाय, फुल वेव्ह टेस्ट इथं फॉलो केली जाते. 2 चॉप्ड वेव्ह टेस्ट फॉलोड बाय 2 चॉप्ड वेव्ह हे फॉलो केले जातात.
वन फुल वेव्ह टेस्ट ही सुद्धा फॉलो केली जाते. दिस वेव्ह शेप वन शोन इन फिगर 4.1.16 A अँड B. ओके, अशा पद्धतीचे वेव्ह शेप्स तिथं आपण अप्लाय करतो. इथं पाहू शकता टाईम वर्सेस वेव्हफॉर्मचा जो व्होल्टेज आहे, पर्सेंटेज व्होल्टेज इन केव्ही तो दिलेला आहे. अशा पद्धतीचा पीक व्होल्टेज, मॅक्झिमम व्होल्टेज आपण अप्लाय करतो आणि सडनली तो शून्यावरती आणतो कमी वेळेमध्ये. कमी वेळा म्हणजेच अगदी 50 मायक्रोसेकंदमध्ये, 50 मायक्रोसेकंदमध्ये. इथं पहा 50 मायक्रोसेकंद. 1 मायक्रोसेकंदमध्ये मॅक्झिमम पीक व्होल्टेज द्यावं लागतं आणि त्याचा जो रिटर्न झिरोचा जो व्होल्टेज आहे, झिरोचा जो टाईम आहे तो 50 मायक्रोसेकंद. एवढ्या कालावधीमध्ये ही वेव्ह घेतली जाते, टेस्ट घेतली जाते. फिगर बी मध्ये सुद्धा तसंच आहे. फिगर बी मध्ये सुद्धा वेव्ह शेप दाखवलेले आहे. ते पाहू शकता 1 मायक्रोसेकंद 3 to 6 मायक्रोसेकंद टाइम इन मायक्रोसेकंद. फिगर 4.1.16. The test impulse voltage shall be a full lightning impulse of 1.2 plus minus 30% into 50 plus minus 20% microsecond as defined in IS 2071 part second 1974. The test impulse voltage shall be a full lightning impulse. ओके, टेस्ट इम्पल्स व्होल्टेज जो आहे तो फुल लाइटनिंग इम्पल्स इतका असायला हवा ऑफ 1.2 प्लस मायनस 30% इंटू 50 plus minus 20% microsecond as defined in IS 2071 part second 1974. This standard wave means the value of the full test impulse voltage peak is adjusted to reach in maximum 1.2 microsecond and fall of its half value 50% of peak in 50 मायक्रोसेकंद. म्हणजेच 1.2 मायक्रोसेकंदमध्ये पीक व्होल्टेज जो आहे तो अधिक वरती गेला पाहिजे आणि तो त्याचा जो रिटर्नचा कालावधी आहे तो 50 मायक्रोसेकंद इतका असायला हवा. द मॅग्निट्यूड ऑफ व्होल्टेज, मॅग्निट्यूड म्हणजे लेवल पातळी, व्होल्टेजची जी लेवल पातळी आहे दॅट शुड बी अप्लाय डिपेंड्स ऑन द क्लास ऑफ इन्सुलेशन यूज्ड फॉर ट्रान्सफॉर्मर. तो जो इन्सुलेशनचा वर्ग जो यूज केला ट्रान्सफॉर्मरवरती त्याच्यावरती अवलंबून आहे. द टेस्ट रिझल्ट्स आर रेकॉर्डेड ऑन अ कॅथोड रे ऑसिलोस्कोप. ओके, जो टेस्ट रिझल्ट आहे तो CROद्वारे म्हणजेच कॅथोड रेद्वारे काय केला जातो, रेकॉर्ड केला जातो. द रेकॉर्ड ऑफ वेव्हफॉर्म ऑफ साऊंड इन्सुलेशन इज अवेलेबल. ओके, द रेकॉर्ड ऑफ वेव्हफॉर्म साऊंड इन्सुलेशन इज अवेलेबल. द टेस्ट रिझल्ट्स आर कम्पेअर्ड विथ दिस रेकॉर्ड अँड इफ एनी डिफरन्स इज फाउंड स्ट्रॉंग साऊंड म्हणजेच स्ट्रॉंग अधिकचा जो ज्याचा डाटा अगोदरच अवेलेबल आहे आपल्याकडे अशाला आपण साऊंड इन्सुलेशन म्हणतो. ठीक आहे, याच्याशी मग तो कम्पेअर केला जातो. CROचा जो रिझल्ट आहे तो कम्पेअर केला जातो कम्पेअर्ड विथ दिस रेकॉर्ड अँड इफ एनी डिफरन्स जर का कोणताही फरक असेल इज फाउंड इट मीन्स फेल्युअर ऑफ इन्सुलेशन हॅज अक्युअर्ड. मग त्याला असं समजण्यात येतं की इन्सुलेशन तिथं फेल गेलेला आहे. फिगर सिलेबस टॉपिक 4.1.2.6 डायइलेक्ट्रिक टेस्ट स्पेशल टेस्ट. डायइलेक्ट्रिक टेस्ट ही स्पेशल टेस्ट म्हणून इथं समजण्यात आलेली आहे. द टेस्ट इज जनरली मेड ॲट मॅन्युफॅक्चरर्स वर्क्स विथ द ट्रान्सफॉर्मर अप्रॉक्सिमेटली ॲट ॲम्बियंट टेम्परेचर. डायइलेक्ट्रिक टेस्ट जी आहे ती मॅन्युफॅक्चरर्स वर्कच्या ठिकाणी घेतली जाते अप्रॉक्सिमेटली ॲट ॲम्बियंट टेम्परेचर म्हणजे सभोवतालच्या टेम्परेचरमध्ये, तापमानामध्ये. द टेस्ट कन्सिस्ट ऑफ सेपरेट सोर्स व्होल्टेज विथस्टँड टेस्ट. याच्यामध्ये सेपरेट सोर्स विथ व्होल्टेज विथस्टँड टेस्ट असते, कन्सिस्ट असते. इंड्युस्ड ओव्हर व्होल्टेज विथस्टँड टेस्ट, इंड्युस्ड ओव्हर व्होल्टेज विथस्टँड टेस्ट सुद्धा असते. लाइटनिंग इम्पल्स टेस्ट सुद्धा असते. दिस टेस्ट आर ऑलरेडी एक्सप्लेन्ड इन सेक्शन 4.1.2.5. ओके, या टेस्ट आपण अगोदरच एक्सप्लेन केलेल्या आहेत सेक्शन 4.1.2.5 मध्ये. सिलेबस टॉपिक 4.1.2.7 टेस्ट ऑन नो लोड टॅप चेंजर. टेस्ट ऑन नो लोड टॅप चेंजर. ऑपरेशन टेस्ट. आफ्टर द टॅप चेंजर इज फुल्ली असेंबल्ड ऑन ट्रान्सफॉर्मर, द ट्रान्सफॉर्मर पहा टॅप चेंजर हा फुल्ली असेंब केल्यानंतर ट्रान्सफॉर्मरवरती द ट्रान्सफॉर्मर मॅन्युफॅक्चरर शाल परफॉर्म द फॉलोइंग टेस्ट ॲट 100% ऑफ द रेटेड ऑक्झिलरी सप्लाय व्होल्टेज. ऑक्झिलरी म्हणजे त्याच्यासारखा दिसणारा त्याच्या जोडीचा. ठीक आहे, शाल परफॉर्म द फॉलोइंग टेस्ट ॲट 100% ऑफ रेटेड ऑक्झिलरी सप्लाय व्होल्टेज. फर्स्ट आहे 8 कंप्लीट ऑपरेशन सायकल, 8 कंप्लीट ऑपरेटिंग सायकल विथ ट्रान्सफॉर्मर नॉट एनर्जाइज्ड, 1 complete operating cycle with transformer not energized at rated voltage and frequency at no load. Then 10 tap changes operation with not equal to 2 steps on either side of principal tapping with as far as possible the rated current of the transformer with one winding short circuited. Okay, 8 complete operating cycles
विथ ट्रान्सफॉर्मर नॉट एनर्जाइज्ड. ठीक आहे, ट्रान्सफॉर्मर नॉट एनर्जाइज्ड असताना 8 कंप्लीट सायकल तिथे अप्लाय केले जातात. 1 कंप्लीट ऑपरेटिंग सायकल्स, एक कंप्लीट ऑपरेटिंग सायकल जी आहे विथ ट्रान्सफॉर्मर नॉट एनर्जाइज्ड ॲट रेटेड व्होल्टेज, म्हणजेच थोडासा व्होल्टेज दिलेला आहे परंतु रेटेड व्होल्टेज इतका दिलेला नाही आहे. अँड फ्रिक्वेन्सी ॲट नो लोड, आणि फ्रिक्वेन्सी जी आहे ती नो लोड असताना 1 कंप्लीट ऑपरेटिंग सायकल टॅप चेंजिंगचे द्यायचे आहेत. ठीक आहे, 10 टॅप चेंजर्स ऑपरेशन्स, 10 टॅप चेंजर्स ऑपरेशन्स आहेत नॉट इक्वल टू 2 स्टेप्स, 2 स्टेप्समध्ये इक्वल नसताना ऑन आयदर साईड, दोन्ही बाजूला ऑफ द प्रिन्सिपल टॅपिंग with as far as possible the rated current of the transformer with one winding short circuited. Auxiliary circuits insulation test, auxiliary circuit जे आहे त्याचा insulation test जे आहे after the tap changer is assembled on the transformer a power frequency test shall be applied to the auxiliary circuit. syllabus topic 4.1.3 type test. आता इथं रूटीन टेस्ट सर्व संपलेले आहेत. रूटीन टेस्ट ज्या 5 होत्या त्या आपण इथं कव्हर केल्यात. सिलेबस टॉपिक 4.1.3 टाईप टेस्ट. 4.1.3.1 टेम्परेचर राईज टेस्ट. टाईप टेस्टमध्येच काही ट्रान्सफॉर्मर असतील, समजा एका लॉटमध्ये 100 ट्रान्सफॉर्मर्स असतील तर त्याच्यातील काही निवडक ट्रान्सफॉर्मरवरती ही टेस्ट घेतली जाते आणि त्याचा जो रिझल्ट आहे तो सेम ट्रान्सफॉर्मरला कन्सिडर केला जातो. यालाच आपण टाईप टेस्ट म्हणतो. त्याच्यातील सिलेबस टॉपिक 4.1.3.1 टेम्परेचर राईज टेस्ट, तापमान वाढीचं टेस्ट, म्हणजे तापमान वाढवायचं आणि ते चाचणी घ्यायची. This test can be performed at any temperature not exceeding 40 degrees Celsius and no correction is made if ambient temperature is below 40 degrees Celsius. ही टेस्ट कोणत्याही टेम्परेचरला घेतली जाते नॉट एक्सिडिंग 40 डिग्री सेल्सिअस, म्हणजे 40 डिग्री अंश सेल्सिअस इतक्या जास्त तापमानाला ती नसावी. अँड नो करेक्शन इज मेड इफ ambient टेम्परेचर इज बिलो 40 डिग्री सेल्सिअस, आणि कोणतंही करेक्शन तिथं केलं जात नाही जर का सभोवतालचं तापमान हे 40 अंश सेल्सिअसपेक्षा कमी असेल तर. इफ वाइंडिंग रेजिस्टन्स इज ग्रेटर दॅन 0.05 ओहम, वाइंडिंगचा जो रेजिस्टन्स आहे तो ग्रेटर 0.05 ओहम, द टेम्परेचर राइज कॅन बी इझिली फाउंड आउट बाय यूजिंग द फॉर्म्युला. इफ वाइंडिंग रेजिस्टन्स इज ग्रेटर दॅन 0.05 ओहम, जर का वाइंडिंगचा रेजिस्टन्स हा 0.05 ओहमपेक्षा मोठा असेल, द टेम्परेचर राईज म्हणजे जे तापमान वाढ आहे कॅन बी इझिली फाउंड आउट बाय यूजिंग द फॉर्म्युला, तो इझिली आपण फॉर्म्युलाद्वारे फाउंड आउट करू शकतो. खाली दिल्याप्रमाणे RT2/RT1, RT2/RT1 बरोबर 234.5 प्लस T2 डिवायडेड बाय 234.5 प्लस T1. या फॉर्म्युलेने आपण टेम्परेचर राईज फाउंड आउट करू शकतो. वेअर T1 इक्वल्स टू ॲम्बियंट टेम्परेचर, जो की छेदात आहे. T1 इक्वल्स टू ॲम्बियंट टेम्परेचर, ॲम्बियंट म्हणजे सभोवतालचं टेम्परेचर. T2 म्हणजे फायनल टेम्परेचर ऑफ वाइंडिंग. T2 म्हणजेच फायनल टेम्परेचर म्हणजेच टेस्ट घेतल्यानंतरचं टेम्परेचर. RT1 रेजिस्टन्स ॲट टेम्परेचर T1, सुरुवातीचा रोधक. RT2 रेजिस्टन्स ॲट टेम्परेचर T2, टेस्ट घेतल्यानंतरचा रोधक RT2. ओके, परंतु इफ वाइंडिंग रेजिस्टन्स इज लेस दॅन 0.05 ओहम, जर का वाइंडिंगचा रोधक 0.05 ओहम कमी असेल, याच्यापेक्षा कमी असेल, द मेथड एक्सप्लेन्ड अबाव डज नॉट गिव्ह ॲक्युरेट रिझल्ट. मग जी ही मेथड आहे ती ॲक्युरेट रिझल्ट देत नाही. सो ऑइल टेम्परेचर इज मेजर्ड, मग ऑइल टेम्परेचर मेजर केलं जातं बाय थर्मोमीटर टू वर्कआउट द टेम्परेचर राईज. मग जो आहे ऑइल टेम्परेचर मेजरमेंट ही घेतली जाते थर्मोमीटरने टू वर्कआउट द टेम्परेचर राईज. द लिमिट्स ऑफ टेम्परेचर राईज ॲज पर IS 2026 आर ॲज फॉलोज. याची जे लिमिट आहे, त्याची जी मर्यादा आहे राईज टेस्टचे ॲज पर टेम्परेचर राईज टेस्टचे ॲज पर IS 2026 हे खालीलप्रमाणे दिलेले आहेत. ओके, याच्या मर्यादा पाहूयात आपण. फॉर वाइंडिंग, आता वाइंडिंगसाठी पहा. द वाइंडिंग इज कनेक्टेड बिटवीन सप्लाय अँड ॲव्हरेज टेम्परेचर इज फाउंड बाय फाइंडिंग इन्क्रीज इन रेजिस्टन्स. इट शुड नॉट बी मोर दॅन 55 degree Celsius. If ambient temperature is 30 degree Celsius, maximum winding temperature should not exceed 30 degree Celsius plus 55 degree Celsius equals to 85 degree Celsius. म्हणजे वाइंडिंगसाठी 85 अंश सेल्सिअस इतकं तापमान ठरवलेलं आहे. कशासाठी पहा, त्याची मर्यादा दिलेली आहे. कधी पहा, द वाइंडिंग इज कनेक्टेड बिटवीन सप्लाय अँड ॲव्हरेज टेम्परेचर. वाइंडिंग हे ज्यावेळी सप्लाय आणि ॲव्हरेज टेम्परेचरच्या मध्ये कनेक्ट केलं असेल, इज फाउंड बाय फाइंडिंग इन्क्रीज इन रेजिस्टन्स. जर का त्याचा रेजिस्टन्स वाढतोय हे जर लक्षात येत असेल, इट शुड नॉट बी मोर दॅन 55 डिग्री सेल्सिअस. मग त्याचा जो टेम्परेचर आहे तो 50 अंश सेल्सिअसपेक्षा पण नसेल जास्त. इफ ॲम्बियंट टेम्परेचर इज 30 डिग्री सेल्सिअस,
मग त्याचा जो ॲम्बियंट टेम्परेचर आहे, सभोवतालचं तापमान आहे तो 30°C जास्त नसावा. मॅक्झिमम वाइंडिंग टेम्परेचर शुड नॉट एक्सीड 30°C प्लस 55°C इक्वल्स टू 85°C. तरच ही टेस्ट तिथे कंडक्ट केली जाते. फॉर ऑइलसाठी पहा, द टेम्परेचर राईज मेजर्ड बाय थर्मोमीटर should not be more than 45°C. That is, if ambient temperature is 30°C, the maximum temperature of oil should not be more than 30°C plus 45°C equals to 75°C. Heat run tests are carried out to find a temperature rise. Heat run test सुद्धा कॅरी केली जाते टेम्परेचर राईज टेस्ट फाइंड आउट करण्यासाठी. दिस टेस्ट आर जनरली प्रिफर्ड फॉर लार्ज कॅपॅसिटी ट्रान्सफॉर्मर. ही जी टेस्ट आहे हीट रन टेस्ट ही जास्त कॅपॅसिटीच्या ट्रान्सफॉर्मर, मोठ्या कॅपॅसिटीच्या ट्रान्सफॉर्मरवरती कॅरी केली जाते. दिस टेस्ट आर इकॉनॉमिकल. दॅट इज टेस्ट आर कॅरीड आउट विदाउट ॲक्च्युअली लोडिंग द ट्रान्सफॉर्मर. ही टेस्ट जी आहे ती इकॉनॉमिकल आहे, म्हणजेच की ही टेस्ट ट्रान्सफॉर्मरला लोड न करता कॅरी केली जात नाही. ओके, दिस टेस्ट आर कॅरीड आउट विदाउट ॲक्च्युअली लोडिंग द ट्रान्सफॉर्मर. ही टेस्ट कॅरी केली जाते ॲक्च्युअली ट्रान्सफॉर्मरला लोड न करता. दिस इन्क्लूड्स, याच्यामध्ये समाविष्ट आहेत बॅक टू बॅक टेस्ट, संपनर टेस्ट, डेल्टा टेस्ट, इक्विवलंट short circuit test, equivalent short circuit test or equivalent open circuit test. Another method is direct loading test. इत्यादी टेस्ट ज्या आहेत त्या टेम्परेचर राईज टेस्ट किंवा हीट रन टेस्टसाठी घेतल्या जातात. संपन्न टेस्ट इज इम्पॉर्टंट अँड हेन्स इट इज एक्सप्लेन्ड. संपन्न टेस्ट याच्यापैकी ही महत्त्वाची आहे आणि म्हणून ती इथं एक्सप्लेन केलेली आहे. इथं पाहू शकता सिलेबस टॉपिक 4.1.3.2 बॅक टू बॅक संपन्न टेस्ट for two identical single phase transformer, regenerative test. These tests are supplementary test. पहा, आता सिंगल फेज ट्रान्सफॉर्मरवरती घेतली जाणारी टेस्ट जी की IMP आहे त्याला आपण बॅक टू बॅक टेस्ट किंवा संपनर टेस्टसुद्धा म्हणतो. एक्झामला फक्त संपनर टेस्ट असाही शब्द येईल. ओके, संपनरचाच अर्थ आहे बॅक टू बॅक टेस्ट किंवा रिजनरेटिव्ह टेस्ट, त्यालाच दुसरं नाव आहे रिजनरेटिव्ह टेस्ट किंवा आपण सप्लिमेंटरी टेस्टसुद्धा म्हणतो, पूरक चाचणी. MSBTच्या परीक्षांमध्ये वेगवेगळ्या नावाने या टॉपिकवरती प्रश्न विचारलेले आहेत. जसे की समर 18 पहा, ड्रॉ सर्किट डायग्राम फॉर बॅक टू बॅक टेस्ट ऑन ट्रान्सफॉर्मर. इथं असाही प्रश्न येऊ शकतो, ड्रॉ सर्किट डायग्राम फॉर संपनर टेस्ट ऑन ट्रान्सफॉर्मर. ओके, इफ लार्ज ट्रान्सफॉर्मर्स आर टू बी टेस्टेड फॉर डिटर्मिनिंग देअर इफिशियन्सी. जर का अधिक ट्रान्सफॉर्मर, लार्ज ट्रान्सफॉर्मर, मोठे ट्रान्सफॉर्मर्स टेस्ट केले असतील, डिटरमाइनिंग दिअर इफिशियन्सी, कार्यक्षमता त्याची डिटरमाइन करण्यासाठी, टेम्परेचर राईज अँड रेग्युलेशन, देन अ लोड ऑफ हाय कॅपॅसिटी मे नॉट बी अवेलेबल अँड इफ अवेलेबल द एनर्जी कन्झ्युम्ड इन टेस्टिंग विल बी वेस्टेड. मग त्या टेस्टसाठी लोड जो आहे तो अवेलेबल असायला लागतो जास्त कॅपॅसिटीमध्ये, नाहीतर काय होतं, एनर्जी कन्झ्युम्ड इन टेस्टिंग, मग जी एनर्जी आहे टेस्टिंगसाठी लागणारी ती कन्झ्युम केली जाते, वापरली जाते, विल बी वेस्टेड, मग ती वेस्ट होते. टू ओव्हरकम दिस डिफिकल्टी, ह्या अडचणीला ओव्हरकम करण्यासाठी, या अडचणीला मात करण्यासाठी बॅक टू बॅक टेस्ट इज अडॉप्टेड. ओके, बॅक टू बॅक टेस्ट का घेतली जाते, तर एका ट्रान्सफॉर्मरवरती टेस्ट करण्यासाठी लागणारी जी व्होल्टेज आहे, जर त्या ट्रान्सफॉर्मरला लोड नसेल पुढे, ठीक आहे ना, मग ती एनर्जी काय होणार आहे, वेस्टच होणार आहे. अशा ह्या डिफिकल्टीला, या अडचणीला मात करण्यासाठी, म्हणजेच एनर्जी जी वापरण्यात येणार आहे ती वेस्ट जायला नाही पाहिजे, अशा अडचणीला मात करण्यासाठी टू ओव्हरकम दिस डिफिकल्टी बॅक टू बॅक टेस्ट इज अडॉप्टेड. बॅक टू बॅक टेस्ट ही घेतली जाते. इट इज अ रिजनरेटिव्ह टेस्ट, याला आपण रिजनरेटिव्ह पुनरुत्पादित चाचणीसुद्धा म्हणतो. अँड हेन्स इकॉनॉमिकल अँड व्हेरी युजफुल. ओके, T1 and T2 आर टू आयडेंटिकल ट्रान्सफॉर्मर T1 आणि T2 दोन्ही सेम आयडेंटिकल ट्रान्सफॉर्मर असायला पाहिजेत. T3 ऑटो ट्रान्सफॉर्मर, T3 ट्रान्सफॉर्मर जो आहे तो ऑटो ट्रान्सफॉर्मर आहे. S1, S2 आणि S3 स्विचेस आहेत. ॲमीटर, व्होल्टमीटर, वॅटमीटर दाखवलेले आहेत डायग्राममध्ये. इथं पाहू शकतो आपण T1 आणि T2 हे दोन आयडेंटिकल ट्रान्सफॉर्मर आहेत. जो की T3 आहे तो ऑटो ट्रान्सफॉर्मर दिलेला आहे. ॲमीटर, व्होल्टमीटर आणि वॅटमीटर इथं दिलेले आहेत. दोन ट्रान्सफॉर्मर जे आहेत आयडेंटिकल असायला पाहिजेत, ज्याचे वाइंडिंगचे वेटोळे हे सेम पाहिजेत, व्होल्टेजचा रेशो सेम पाहिजे, पुन्हा त्याची ऑपरेटिंग फ्रिक्वेन्सी सेम पाहिजेत. याला आपण आयडेंटिकल ट्रान्सफॉर्मर म्हणतो. बॅक टू बॅक टेस्ट परफॉर्म करतोय आपण. सिंगल फेज AC सप्लाय ICDPमधून, फ्युजेसमधून पहिल्या ट्रान्सफॉर्मरच्या प्रायमरीला इथं सप्लाय तो कनेक्ट केलेला आहे.
करण्यापूर्वी वॅटमीटर पॉवर मेजरमेंट करण्यासाठी कनेक्ट केलेला आहे. ओके, पहिल्या ट्रान्सफॉर्मरच्या सेकंडरीमध्ये सुद्धा ॲमीटर आहे, वॅटमीटर आहे. ठीक आहे, सेकंडरी ही ऑटो ट्रान्सफॉर्मरने कनेक्ट केलेली आहे. इथे पाहू शकता सिंगल फेज AC सप्लाय फर्स्ट ट्रान्सफॉर्मरचं सेकंडरी, मग फर्स्ट ट्रान्सफॉर्मरचं सेकंडरी आणि दुसऱ्या ट्रान्सफॉर्मरचं सेकंडरी हे सिरीजमध्ये कनेक्ट आहेत. सिरीजमध्ये कनेक्ट करत असताना पुन्हा एक सिरीजमध्ये व्होल्टमीटर आहे आणि त्याच्या अक्रॉस त्याच्या पॅरललमध्ये S3 हा स्विच कनेक्ट केलेला आहे, जो की याचा महत्त्वाचा रोल आहे. आपण पुढे पाहणार आहोत डिस्क्रिप्शनमध्ये. आणि दोन्ही ट्रान्सफॉर्मरचे प्रायमरी हे पॅरललमध्ये कनेक्टेड आहेत, समांतरमध्ये कनेक्टेड आहेत. यालाच आपण संपनर टेस्ट किंवा रिजनरेटिव्ह टेस्ट किंवा बॅक टू बॅक टेस्ट हे तिन्ही नावाने ओळखतो. फिगर 4.1.17 संपनर टेस्ट. ठीक आहे, 2 सिमिलर ट्रान्सफॉर्मर्स आर रिक्वायर्ड टू कॅरी आउट दिस टेस्ट. दोन एकसारखे ट्रान्सफॉर्मर गरजेचे आहेत ही टेस्ट कॅरी करण्यासाठी. ॲज शोन इन फिगर 4.1.15 द प्रायमरीज ऑफ 2 ट्रान्सफॉर्मर T1 and T2 आर कनेक्टेड इन पॅरल अक्रॉस द सप्लाय ॲट रेटेड व्होल्टेज ऑफ प्रायमरी. दिअर सेकंडरीज आर कनेक्टेड इन फेज ऑपोजिशन ऑर बॅक टू बॅक फॅशन. ठीक आहे, सेकंडरी जे आहे दोन्ही ट्रान्सफॉर्मर ते फेज ऑपोजिशनमध्ये कनेक्ट केलेले आहेत किंवा बॅक टू बॅक फॅशनमध्ये कनेक्ट केलेले आहेत. अँड ऑक्झिलरी ट्रान्सफॉर्मर इज इंट्रोड्युस्ड इन द सेकंडरी साईड. ऑक्झिलरी ट्रान्सफॉर्मर म्हणजे एक सपोर्टिव्ह ट्रान्सफॉर्मर ज्याला आपण म्हणतो तो इंट्रोड्यूस केलेला आहे सेकंडरी साईडला. वेन प्रायमरीज ऑफ 2 ट्रान्सफॉर्मर आर एनर्जाइज्ड बाय स्विचिंग ऑन S1. ठीक आहे, स्विच S1 हा प्रेस केल्यानंतर दोन्ही प्रायमरीज जे आहेत ट्रान्सफॉर्मरचे ते एनर्जाइज होतील. द EMF इंड्युस्ड इन द सेकंडरी वाइंडिंग कम्स इन फेज ऑपोजिशन. मग सेकंडरी वाइंडिंगमध्ये जे EMF इंड्यूस होणार आहे, निर्माण होणार आहे, ते फेज ऑपोजिशनमध्ये निर्माण होईल. सिन्स द 2 ट्रान्सफॉर्मर्स आर आयडेंटिकल, दोन्ही ट्रान्सफॉर्मर्स आयडेंटिकल असल्यामुळे देर इज नो सर्क्युलेटिंग करंट इन द लोकल सर्किट फॉर्म्ड बाय सेकंडरीज इवन इफ प्रायमरीज आर एनर्जाइज्ड. म्हणून सेकंडरीमध्ये कोणताही करंट जो आहे तो सर्क्युलेट होणार नाही. ओके, नो सर्क्युलेटिंग करंट म्हटलेलं इथं, नो सर्क्युलेटिंग करंट इन द लोकल सर्किट फॉर्म्ड बाय सेकंडरीज इवन, जरी प्रायमरी हा एनर्जाइज असला तरी. टू एन्ज्युअर दॅट, याची खात्री करण्यासाठी द सेकंडरीज आर कनेक्टेड इन फेज ऑपोजिशन. ओके, सेकंडरीज हे फेज ऑपोजिशनमध्ये कनेक्ट केलेले आहेत. अ व्होल्टमीटर V3. ओके, व्होल्टमीटर V3 अँड अ स्विच स्विच इज कनेक्टेड इन पॅरलल ॲज शोन. V3 शुड बी ऑफ द डबल रेंज, म्हणजे V3 जो आहे तो डबल रेंजचा असायला हवा, डबल रेंज ऑफ दॅट सेकंडरी व्होल्टेज. ओके, दिस इज बिकॉज, हे कारण की इफ द पोलॅरिटीज आर नॉट कनेक्टेड इन द फेज ऑपोजिशन, जर का पोलॅरिटी ज्या असतील सेकंडरीच्या त्या फेज ऑपोजिशनमध्ये कनेक्टेड नसतील, द व्होल्टमीटर मे रिसीव्ह टॉईस द व्होल्टेज ऑफ सेकंडरी. ठीक आहे, म्हणजे सेकंडरीला जितकं व्होल्टेज आहे त्याच्यापेक्षा डबल व्होल्टेज सेकंडरीकडून व्होल्टमीटर मिळवेल. दॅट इज सेकंडरी व्होल्टेज ऑफ फर्स्ट पल्स सेकंडरी व्होल्टेज ऑफ सेकंड ट्रान्सफॉर्मर. म्हणजेच की सेकंडरी व्होल्टेज हे फर्स्ट ट्रान्सफॉर्मरचं आणि सेकंडरी व्होल्टेज हे सेकंड ट्रान्सफॉर्मरचं हे अधिक मिळून काय होईल, व्होल्टमीटरला मिळेल. इफ व्होल्टमीटर इंडिकेट्स 0, जर का व्होल्टमीटर हा 0 रिडिंग दाखवत असेल, इट इन्ज्युअर्स दॅट, अशी खात्री होती की सेकंडरीज आर कनेक्टेड इन फेज ऑपोजिशन, म्हणजे सेकंडरी हे फेज ऑपोजिशनमध्ये कनेक्टेड केलेले आहेत. देन स्विच S3 इज क्लोज, मग स्विच S3 हा क्लोज केला जातो. इफ व्होल्टमीटर डज इंडिकेट्स मोर व्होल्टेज, जर का व्होल्टमीटरमध्ये अधिकचं व्होल्टेज दाखवत असेल, देन सेकंडरी कनेक्टेड आर इंटरचेंज, मग जे सेकंडरी कनेक्टेड केलेले आहेत ते इंटरचेंज करायला लागतील किंवा केलेले असतील. टू कॅल्क्युलेट द नेसेसरी करंट, वन ऑटो ट्रान्सफॉर्मर T3 आवश्यक असणारा, टू सर्क्युलेट द नेसेसरी करंट. ओके, म्हणजेच आवश्यक असणारा जो करंट आहे तो सर्क्युलेट करण्यासाठी ऑटो ट्रान्सफॉर्मर T3 हा वापरलेला आहे इन द सेकंडरी सर्किट ॲज शोन. व्होल्टेज इज इंजेक्टेड बाय स्विचिंग ऑन S2, मग जो ऑक्झिलरी ट्रान्सफॉर्मर आहे त्याच्याकडून जे व्होल्टेज इंजेक्ट केलं जाणार आहे तो स्विच S2 द्वारा केलं जाणार आहे. अँड बाय व्हॅरिंग द व्होल्टेज विथ द हेल्प ऑफ T3, आणि व्होल्टेज व्हॅरी करायचं आहे T3 व्हॅरी करून. फुल लोड करंट इज सर्क्युलेटेड इन द सेकंडरीज, जेणेकरून फुल लोड जो करंट आहे तो सर्क्युलेट झाला पाहिजे, संक्रमित झाला पाहिजे सेकंडरीमध्ये. द करंट करस्पॉन्डिंग टू दिस सर्क्युलेटिंग करंट ऑल्सो फ्लो इन द क्लोज्ड सर्किट फॉर्म्ड इन द प्रायमरीज. ठीक आहे, प्रायमरीजकडून फाउंड झालेला जो करंट आहे तो सुद्धा काय होईल, सर्क्युलेट होईल. हावेवर इट डज नॉट अपियर इन द ॲमीटर, जो की तो ॲमीटर आणि वॅटमीटरमध्ये अपियर होणार नाही. W1 कनेक्टेड इन प्रायमरी साईड, W1 हा प्रायमरी साईडमध्ये कनेक्ट केलेला असेल. सो द करंट टेकन फ्रॉम सप्लाय साईड इज ओनली द टोटल नो लोड करंट ऑफ 2 ट्रान्सफॉर्मर. म्हणून जो सेकंडरी साईडला जो सप्लाय घेण्यात येणार आहे तो फक्त नो लोड करंट असणार आहे दोन्ही ट्रान्सफॉर्मरचा. द वॅटमीटर रिडिंग W1 कनेक्टेड इन द प्रायमरी साईड इंडिकेट्स टोटल नो लोड लॉस
or iron loss of two transformer. ओके, जो वॅटमीटर W1 कनेक्ट केलेला आहे प्रायमरी साईडला तो दाखवतोय टोटल नो लोड लॉस. ओके, कोणताही लोड नसतानाचा लॉस किंवा आयर्न लॉस ऑफ टू ट्रान्सफॉर्मर, दोन्ही ट्रान्सफॉर्मरचा काय दाखवेल तो नो लोड लॉस किंवा आयर्न लॉस दाखवेल. ओके, द वॅटमीटर कनेक्टेड इन सेकंडरी साईड W2. मग जो सेकंडरी साईडला वॅटमीटर कनेक्ट केलेला आहे W2 इंडिकेट्स टोटल कॉपर लॉस, जो की टोटल कॉपर लॉस दाखवेल, और लोड लॉस ऑफ टू ट्रान्सफॉर्मर किंवा लोड असतानाचा लॉस दाखवेल दोन ट्रान्सफॉर्मरचा कॉज्ड बाय सर्क्युलेटिंग करंट. ओके, का लोड लॉस दाखवेल? कारण त्याच्यातून करंट सर्क्युलेट केला गेलेला आहे. सिन्स बोथ द लॉसेस आर नोन इफिशियन्सी. ओके, बोथ द लॉसेस आर नोन इफिशियन्सी. ओके, बोथ द लॉसेस काय करतात? बोथ द लॉसेस माहीत आहेत की कार्यक्षमता ऑफ द ट्रान्सफॉर्मर्स कॅन इझिली डिटरमाइंड. याच्यावरून आपल्याला ट्रान्सफॉर्मरची इफिशियन्सी आणि हे आपण इझिली डिटरमाइन करू शकतो. ऑब्झर्वेशन्स पहा, सिरियल नंबर V1 होल्ड्स I1 एम्पियर, W1 वॅट्स, V2 होल्ड्स I2 एम्पियर्स, W2 वॅट्स. Calculations. Iron loss of each transformer equals to W1 divided by 2. Copper loss of each transformer W2 divided by 2. Okay, as two transformers are identical. दोन ट्रान्सफॉर्मर आयडेंटिकल असल्यामुळे. सो पर्सेंटेज इफिशियन्सी ऑफ इच ट्रान्सफॉर्मर. ओके, म्हणून पर्सेंटेज इफिशियन्सी जी आहे, कार्यक्षमता जी आहे प्रत्येक ट्रान्सफॉर्मरची, ती काय असेल? बरोबर, फुल लोड आउटपुट डिवायडेड बाय फुल लोड आउटपुट प्लस W1 डिवायडेड बाय 2 प्लस W2 डिवायडेड बाय 2 इंटू 100. Determination of regulation. The injected voltage V2 supplied to secondary side circulates the full load current in the secondaries of both transformer. The current corresponding to this circulating current also flows in primaries in the local circuit formed. Thus, this injected voltage V2 supplies the voltage drop IZ drop ज्याला आपण म्हणतो of both transformer. Hence, voltage drop of one transformer will be V2 divided by 2, that is injected voltage divided by 2. Therefore, a regulation of each transformer equals to voltage drop divided by secondary no load voltage into 100. V2 by 2 voltage drop जो असेल तो V2 by 2 असेल divided by secondary no load voltage into 100. Determination of circuit constants of drawing equivalent circuit. Okay, circuit constant हे डिटरमाइन करायचे आहेत for drawing equivalent circuit. Copper loss of each transformer equals to W2 divided by 2, but copper loss equals to I2 square RS, where RS is the equivalent resistance of transformer referred to secondary side. Therefore, I2 square into RS equals to W2 divided by 2. Therefore, RS equals to W2 divided by 2 I2 square. The voltage drop of each transformer equals to V2 divided by 2, but voltage drop is the impedance drop, that is I2 ZS, where ZS equals to equivalent impedance of one transformer referred to secondary side. Therefore, ZS equals to V2 divided by 2 I2. Equivalent reactance XS equals to under root ZS square minus RS square. Magnetic circuit constant are found from primary side reading as explained in open circuit test of transformer. Thus, equivalent circuit can be drawn. अशा पद्धतीने आपण इक्विव्हॅलंट सर्किटचे सर्व कॉम्पोनंट्स फाउंड आउट करून इक्विव्हॅलंट सर्किट ड्रॉ करू शकतो. Determination of temperature rise. Temperature rise determination. Okay, heat run test can be continued till the temperature of winding as well as oil temperature remains constant and are shown within permissible limits. If only heat run test is to be carried out, wattmeters need not be connected. ठीक है. Determination of temperature rise. Heat run test can be continued till the temperature of winding as well as oil temperature remains constant and are shown within permissible limits. If only heat run test is to be carried out, wattmeters need not be connected. Advantages. Determination of temperature rise चे advantages. First आहे power expenditures for performing the test is very less. पॉवरचा जो खर्च आहे टेस्ट परफॉर्म करण्यासाठी तो अतिशय कमी आहे, इक्वल टू लॉसेस ऑफ बोथ द मशीन. सेकंड ॲडव्हान्टेज आहे बिग कॅपॅसिटी ट्रान्सफॉर्मर्स कॅन बी टेस्टेड. मोठे कॅपॅसिटीचे ट्रान्सफॉर्मर टेस्ट केले जाऊ शकतात. थर्ड आहे कोर लॉस, कॉपर लॉस, इफिशियन्सी, व्होल्टेज रेग्युलेशन, टेम्परेचर राईज कॅन बी डिटरमाइंड. या टेस्टमध्ये कोर लॉस, कॉपर लॉस, इफिशियन्सी,
voltage regulation, temperature rise can be determined. Only drawback is that two identical transformers are required. याच्यामध्ये फक्त एकच तोटा आहे की म्हणजे ड्रॉबॅक आहे, कमतरता आहे की दोन आयडेंटिकल ट्रान्सफॉर्मरची इथं गरज लागते. ठीक आहे, बॅक टू बॅक टेस्टमध्ये. आता सिलेबस टॉपिक 4.1.3.3 बॅक टू बॅक टेस्ट, संपन्न टेस्ट ऑन थ्री फेज ट्रान्सफॉर्मर डेल्टा डेल्टा टेस्ट हे आपण नेक्स्ट लेक्चर नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याचबरोबर सिलेबस टॉपिक 4.1.3.4 बॅक टू बॅक टेस्ट, संपन्न टेस्ट ऑन टू स्टार स्टार कनेक्टेड ट्रान्सफॉर्मर. ओके, इथं पहा डेल्टा डेल्टा कनेक्टेड ट्रान्सफॉर्मरसाठी बॅक टू बॅक टेस्ट आणि स्टार स्टार कनेक्टेड ट्रान्सफॉर्मरसाठी बॅक टू बॅक टेस्ट किंवा संपन्न टेस्ट आपण नेक्स्ट लेक्चर नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आजच्या लेक्चरमध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये कोणकोणत्या गोष्टी पाहिलो किंवा शिकलो ते पाहूयात. सिलेबस टॉपिक 4.1.2.5 मेजरमेंट ऑफ इन्सुलेशन रेजिस्टन्स, मेजरमेंट ऑफ इन्सुलेशन रेजिस्टन्स. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये पुन्हा 3 प्रकारच्या टेस्ट होत्या. सेपरेट सोर्स व्होल्टेज विथस्टँड टेस्ट, पॉवर फ्रिक्वेन्सी ज्याला आपण म्हणतो, इंड्युस्ड ओव्हर व्होल्टेज विथस्टँड टेस्ट, त्याचबरोबर लाइटिंग इम्पल्स टेस्ट. दिस टेस्ट इज अ टाईप टेस्ट, याला टाईप टेस्ट सुद्धा म्हणतात. त्याचबरोबर सिलेबस टॉपिक 4.1.2.6 डायलेक्ट्रिक टेस्ट, स्पेशल टेस्ट. 4.1.2.7 टेस्ट ऑन नो लोड टॅप चेंजर्स, टेस्ट ऑन नो लोड टॅप चेंजर म्हणजेच कोणताही लोड नसताना टॅप चेंजर्स करून आपण ट्रान्सफॉर्मर टेस्ट करायचा आहे. सिलेबस टॉपिक 4.1.3 टाईप टेस्ट आपण सुरू केला आहे. त्याच्यातील 4.1.3.1 टेम्परेचर राईज टेस्ट आपण पाहिला. त्याचबरोबर सेकंड जी टेस्ट आहे 4.1.3.2 बॅक टू बॅक टेस्ट, संपन्न टेस्ट फॉर टू आयडेंटिकल सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर, रिजनरेटिव्ह टेस्ट, पुनरुत्पादित चाचणी याला आपण म्हणतो. दिस टेस्ट आर सप्लिमेंटरी टेस्ट, याला आपण पूरक चाचणीसुद्धा म्हणतो, ते आपण पाहिलं. ओके, संपन्न टेस्ट आपण सिंगल फेज ट्रान्सफॉर्मरवरती पाहिली. तसेच संपन्न टेस्ट जी आहे थ्री फेज ट्रान्सफॉर्मरवरती परंतु डेल्टा डेल्टा कनेक्टेड आणि स्टार स्टार कनेक्टेड असलेली रिस्पेक्टिव्हली सिलेबस टॉपिक 4.1.3.4 आणि 4.1.3.5 हे नेक्स्ट लेक्चर नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सो नेक्स्ट लेक्चर नेक्स्ट व्हिडिओ. कीप वॉचिंग SRG टेक्निकल अँड थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.